नमस्कार मैत्रिणींनो. तर आज मी तुम्हाला अस्तरवरती बोटनेक ब्लाऊजची कटिंग कशी करायची तर ते सांगते. तर याचा फ्रंट पार्ट हा डीप नेक आहे आणि बॅक पार्ट हा बोटनेक आहे. तर त्यानुसार कटिंग सांगते, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी डबल फोल्डेड अस्तर घेतलं, एक सरळ लाईन आखून घेतली आणि हे बघा उंची घेतलेली आहे 13.5ची उंची आहे. तर त्यामध्ये 1 इंच ॲड करून मी 14.5 वरती मार्किंग करून घेतलं आणि याचं शोल्डर 6.5 इंच म्हणजे 30 चेस्टचा हा बोटनेक ब्लाऊज आहे, म्हणून 6.5 इंचाचं शोल्डर घेतलं, 6.5चा मोंडा घेतला. खालच्या साईडला सुद्धा जेवढी 6.5ची फिटिंग आहे त्यापुढे एक इंच टक्ससाठी आणि 2 इंच सिलाई मार्जिन. तर इथे बघा मी 1.5 इंचाचा मी गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि ह्या 2 इंच सेंटर काढून अशा प्रकारे मोंड्याचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. तर गळा रुंदी ही मी 3.5 इंचाची घेणार आहे. तर मापानुसार गळ्याची रुंदी ही ठरत असते. तर हे बघा सर्वात आधी तर मी अर्धा इंचाचा शोल्डर उतार दिला आणि इकडं सुद्धा अर्धा इंच आतमध्ये घेऊन अशा प्रकारे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि याला मी सध्या तरी कटिंग करून घेते, कारण हा बॅक पार्ट आहे. लगेचच मी मार्किंग करून घेणार नाही, ज्यावेळेस स्टिचिंग करणार आहे. तर याचा सुद्धा व्हिडिओ मी डिझाईनचा टाकणार आहे, तो सुद्धा नक्की बघा टाकल्याच्या नंतर. तर हे बघा दुसरा अस्तर घेतलं मी, त्यावरती बरोबर सर्व मार्किंग करून घेतलं व्यवस्थित ठेवून. तो बॅक पार्ट होता. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहोत. तर याचं ना मी फक्त 1/2 इंच शोल्डर कमी केलेला आहे. 6.25 इंचावरती मी शोल्डर घेतलं आणि मोंडा हा 6.5 वरतीच घेतलेला आहे. फक्त आतमध्ये 6 इंचावरती घेतलेला आहे फिटिंगच्या साईडला. नंतर मी तुम्हाला दाखवतेच. तर याची रुंदी ना आपल्याला शोल्डर पट्टी किती पाहिजे त्यावरती ठेवायची. तर मला ना 3 इंचाची शोल्डर पट्टी पाहिजे. तर मी ना 3.5 इंचाची रुंदी घेतलेली आहे, पण 3.25 इंच होत आहे, कारण मी इथे काय केले 6.25चं शोल्डर घेतलेलं आहे. त्यामुळे आपली गळ्याची रुंदी काय होते 3.25 इंचाची होते. तर यानंतर ना समोरील मी जो 6.5 इंचाचं मार्क होतं तर ते करून घेतलं पुढचा गळ्याचं आणि त्यावरती अशा पद्धतीने त्याला आकार देऊन घेतला आणि पुढच्या पार्टसाठी अर्धा इंच मी उंचीमध्ये वाढवलेलं आहे, म्हणजे 14.5 आणि अर्धा वाढून अशा प्रकारे मी 15.5 वरती मार्किंग करून घेतलं. आणि हे बघा मी आता खालच्या साईडची योकपट्टी काढत आहे. तर खालच्या साईडने 3 इंच आणि वरच्या साईडने 3.5 इंचावरती अशी मी मार्किंग करून इथून बघा 3.5 इंचावरनं एक योगपट्टीचा आकार देऊन घेतला. आणि याचा टक्स पॉईंट हा मी 3.5 इंचाचा घेतलेला आहे. हा प्रिन्स कट आहे, 3 पीस प्रिन्सेस कट. मध्यातून आडवा टक्स हा 3.5चा घेतला आणि उभा 2.5 इंच घेतलं. आणि हे बघा अर्धा इंच पुढे मोंड्याला घेऊन इकडच्या साईडचा सुद्धा आकार देऊन घेतला आणि 1.5 इंचाचा मी टक्स रेडी केला आणि वरती अर्धा इंच. तर तसंच आपण पुढे वाढवणार आहे 1.5 इंच टक्सचे आणि वरच्या पार्टचे अर्धा इंच. आणि याला सुद्धा मी अर्धा इंचावरती शोल्डर उतार देऊन घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने ना पूर्ण याचं मार्किंग झालेलं आहे. तर आता मी हा पार्ट कटिंग करून घेते. तर व्यवस्थित कटिंग करायचा. तर हे बघा पुढच्या मोंड्याचा आकार याचा मी 1 इंचावरती दिलेला आहे, त्यानुसारच याची मार्किंग करायची. आणि बघा हे बघा मी कटिंग करून घेत आहे वरच्या साईडला सुद्धा आणि खालच्या साईडला सुद्धा. जे आपण टक्ससाठी काढलं होतं तर ते कट करून टाकलं मी व्यवस्थित. आणि हा पुढच्या गळ्याचा आकार आहे, थोडासा पान आकार मी दिलेला आहे. तर ते सुद्धा मी कटिंग करून घेतलं आणि हे सर्व पार्ट ना मेन ब्लाऊज पीसवरती ठेवायचे. बरोबर ठेवले तरी चालतं ब्लाऊज पीस. आणि हे बघा सर्व पार्ट ठेवून मी कटिंग करून घेतलेलं आहे. यानंतर मी पुढचा पार्ट तुम्हाला स्टिचिंग कसा रेडी करायची तर ते मी दाखवते बोटनेकची. तर सर्व पार्ट कटिंग केल्याच्या नंतर लगेचच मी स्टिचिंगला घेतलेले आहेत आणि पुढचा पार्ट मी रेडी करणार आहे. तर व्यवस्थित कटिंग करायची. योगपट्टी जी राहिलेली होती कपडा व्यवस्थित ॲडजस्ट करून. तसा हा ब्लाऊज पीस खूप मोठा होता. तर हे बघा सर्व पार्ट मी अस्तर आणि मेन फॅब्रिक एवढेच फक्त जॉईंट करून घेतलेले आहेत ठेवून. तर हे फक्त असे तुम्ही स्टिच करून जॉईंट करून घ्या आणि कोणती साईड कुठल्या साईडला येते तर ते बघून घ्या तुम्ही. तर हे बघा मी अशा पद्धतीने ठेवून आधी सर्व पार्ट चारही पार्ट ठेवून पाहिले आणि यानंतरच स्टिचिंग करायला घेतलं. तर खूप सुंदर असा पप आलेला आहे, बघू शकता तुम्ही. असाच दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट मी रेडी करून घेतला.
तर दोन्हींचे सुद्धा पप खूप छान आलेले आहेत. कटिंग जास्त महत्त्वाची असते. जर कटिंग व्यवस्थित झाली तर ब्लाऊज कधीच बिघडत नाही. तर अशा पद्धतीने दोन्ही पार्ट रेडी झाले आणि बघू शकता पप किती सुंदर आलेला आहे. यानंतर योगपट्टी बसवण्यासाठी सर्वात आधी अस्तर आणि योगपट्टी आहे दोन्हीही मी दोन्ही पार्टवरती मांडून ठेवली आणि यानंतर एक योगपट्टी घेतली, ती बरोबर ठेवली आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलं आणि पाव इंचाची शिलाई मार्जिन ठेवून अस्तरच्या साईडने दाबटीप टाकून अशा पद्धतीने मी योगपट्टी रेडी केली. यानंतर ना यावरती मेन जो पार्ट आहे तर तो ठेवायचा आणि योगपट्टीचा आकार आहे तर तो हुकलूकच्या साईडने आला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने मी जॉईंट करून परत आत फोल्ड केलं आणि हे बघा यानंतर इकडच्या साईडचं मेन फॅब्रिक आणि हे अस्तर हे दोन्हींना परत एक टीप टाकली आणि जो हुकलूक साईडचा पार्ट आहे, मोठ्या जास्तीचा पार्ट जो दिसतो त्या साईडने मी हा ब्लाऊज पार्ट असा बाहेर काढलेला आहे आणि अशा पद्धतीने रेडी झाला. तर बघा मी उंचीसुद्धा बरोबर आहे का चेक करून घेतलं, कारण शिलाई मार्जिन कमी जास्त झालं की उंची कमी जास्त होते. तर हे बघा आणि खालच्या साईडने दाबटीप टाकून एक पार्ट रेडी केला. असेच मी दोन्हीही पार्ट रेडी केले आणि हुक लूकसुद्धा करून घेतले ब्लाऊजला. यानंतर मी समोरील गळ्याला पट्टी बसवणार आहे. तर त्यासाठी ना मी 1 इंचाच्या अशा 2 अस्तरच्या पट्ट्या घेतल्या आणि यानंतर पुढील गळ्याची मार्किंग करून घेतली. शोल्डरला आपलं किती जाणार आहे त्याचंसुद्धा मार्किंग केलं आणि दोन्ही साईडना एक लेवलमध्ये करून घेतल्या, कारण नंतर हुकलूक पट्टी कमी जास्त होते. तर त्यामुळे आणि हे बघा 1 इंचाच्या पट्टीमध्ये अशा पद्धतीने मी मुडपलं आणि पाव इंचाचं शिलाई मार्जिन ठेवून अशा पद्धतीने पाव इंचाला थोडंसं कमी शिलाई मार्जिन ठेवलं आणि कट केलं. छोटे छोटे कट्स द्यायचे आणि यानंतर ही जी पट्टी आहे तर ह्या पट्टीवरती सर्व बाजूंनी दाबटीप टाकून घ्यायची. तर मी व्यवस्थित अशी दाबटीप टाकून घेतली आणि परत या पट्टीला आत फोल्ड करायचं आणि खूप फिनिशिंगमध्ये अशी गळ्याला ही पट्टी लावून घेतलेली आहे. तर अशीच मी दोन्ही साईडच्या पट्ट्या लावून घेतल्या आणि पुढचा सुद्धा पार्ट रेडी केला आणि बॅक पार्ट मी रेडी केला होता. तर आता मी तुम्हाला शोल्डर कसे जॉईंट करायचे बोटनेकचे तर ते सुद्धा दाखवते. तर ना दोन्ही पार्ट खालचा पार्ट सवासा ठेवला, त्यावरती समोरील दोन्ही पार्ट मी उलटे ठेवलेले आहेत आणि खालून उंची घ्यायची आणि खालच्या पोटाच्या साईडला मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट एक लेवलमध्येच ठेवायचे आणि यानंतरच उंची चेक करून शोल्डरचं मार्किंग करायचं. तर हा शोल्डर उतार असल्यामुळे असा क्रॉसमध्ये दिसत आहे बघा तुम्हाला, पण असंच जसं आहे तसंच आपण स्टिचिंग करायचं. तर हे बघा बरोबर मी शोल्डर आणि उंची ब्लाऊजची बरोबर आलेली आहे का ते सुद्धा चेक केलं आणि याला 2-2, 3-3 टीप टाकून घेतल्या. यानंतर एक सरळमध्ये टीप टाकून अशा प्रकारे ब्लाऊज मी रेडी केला आणि अशा पद्धतीने शोल्डर जॉईन झाले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चलो बाय.